च्या सेवेमध्ये अखंड घडली. बोलोवांपासून तुकाराम महाराजांपर्यंत आलेली ही त्यांची अखंड पिढी अखंड प्रभूचं नामस्मरण करत होती. पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण करीत होती. आपण आज गाथापारायण निमित्तानं तुकोबारायांचं चरित्र आपण तिकडे जाणार नाही, परंतु आपल्या आजच्या अभंगाचा विषय वेगळा आहे. आज आपण योग्याचं महत्व आज या अभंगातून जाणून घेणार आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. ज्यांच्या नुसत्या एका नाव घेण्यानं यम देखील पळून जातो. एखाद्या माणसावरती काळ आलेला असेल तरी तोही काय जातो, दूर निघून जातो. असे अधिकार संपन्न असणारे तुकोबाराय, असे अधिकार क्षम असणारे तुकोबाराय, त्यांचा आज तुम्ही पारायण करताय, त्यांच्या गाथ्याचं पारायण करताय. आपला माथा जागेवर आणण्याकरता गाथाय बघा. आज तिसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून आदरणीय राघव चैतन्य महाराज यांच्या कृपाशीर्वादानं, त्याचबरोबर मठाधिपती श्री ज्ञानेश्वर महाराज कडव यांच्याही कृपाशीर्वादानं, तुमच्या सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यातून, सर्व संतोष महाराज फडतरे असतील, अनेक नाव आहेत, सर्व पारायणाला बसलेले वाचक, त्या वाचकांच्या कृपाशीर्वादातून आजची ही सेवा मला मिळाली. मी माझं परम भाग्य समजतो. विठ्ठल सर्वांना एकदा धरूनच रामकृष्ण हरी आणि आपल्या कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल अभंग 4 चरणाचा आहे. आदिशक्ती मुक्ताबाईंनी योग्याचं महत्व सांगितलेलं आहे. योगी कुणाला म्हणावं, कुणाला योगी म्हणावं, पहिलाच शब्द आहे बघा, योगी. योगी पावन मनाचा. योगी कुणाला म्हणावं आहे, कुणाला माहित? तेच त्याकरता तर तुला बोलवलंय म्हणवा. तर बघा, योगी माणसाचा प्राण आणि सामान्य माणसाचा प्राण जाण्याची जी द्वार आहे त्या द्वाराद्वारे योग्याची ओळख होते. योगी व्यक्तीचा प्राण, योगी असणाऱ्या सत्पुरुषाचा प्राण ब्रह्मरंध्रातूनच येतो आणि ब्रह्मरंध्रातूनच जातो. परंतु आपल्यासारख्या सामान्य माणसाचा प्राण काय होतो, कुणाचा नाकाद्वारे तोंडावाटे असा जातो. हा योग्यामध्ये आणि सामान्य माणसामध्ये असलेला फरक आहे. विठ्ठल सर्वांगाचे कान करून ऐका. कीर्तन म्हणजे काय? कीर्तन चांग, कीर्तन चांग, करण्याचं साधन म्हणजे कीर्तन आहे. आज ही नारदाची गादी काय आपल्याला संचित असल्याशिवाय मिळत नाही बघा. कुणालाही इथे उभं राहण्याचा अधिकार नाही. आम्ही पायिक नारदाचे, आम्ही पायिक नारदाचे, आम्ही पायिक नारदाचे, आम्ही पायिक नारदाचे, Bye.
नारदाची पायकी, ही नारदाची गादी आहे बघा. हे जे घोंगडा तरले ना हे सामान्य नाही. हा पारायण मंडप हा सुद्धा सामान्य नाही. आज आपण श्रवण करतो हे सुद्धा सामान्य नाही. आपल्या संचितामध्ये आजचं श्रवण लिहिलेलं आहे. धन्य मी मानी ना फुले संचित. आपल्या जीवनामध्ये संचित असल्याशिवाय आपल्याला श्रवणाची प्राप्ती नाही. श्रवण असेल तरच तुमच्या तोंडामध्ये देवाचं नाव येणार आहे. श्रवण असेल तरच तुम्ही पारायणाला बसणार आहे. संचित असेल तरच तुम्ही पारायणाला बसणार आहे. संचित असेल तरच तुम्ही श्रवण करू शकणार आहे. श्रवणे कीर्तने झाले ते पावन सनकादिक कीर्तने झाले ते पावन सनकाधिक जान परम भक्त. झाली ते विश्रांती याचका सकळा जीवी जीवन कळा श्री मूर्तिराय. श्रवणा कीर्तनानं काय होतो? सनकाधिकांसारखे पावन होतात. मग आपण सामान्य तर पावन होणार नाही का? होणार ना. तेवढ्या सर्वांगाचं कान करून कीर्तन ऐकलं पाहिजे. वक्ता कोण याच्याकडे बघत बसायचं नाही. शिकविता धनी वेगळाचे एकला एक चालवितो तिन्ही लोक. वृक्षाची पान हाले ज्याची सत्ता चाले हे शरीर कोणाची असत्ते कोण बोलवितो हरिवीण. हे सर्व जे चाललेले ना या सर्वावर त्याची सत्ता आहे बघा. काय सांगते आदिशक्ती मुक्ताबाई? योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा विश्वरागे झाले वणी संती सुखी भावे पाणी. शब्द शस्त्रे झाले क्लेश संती मानवा उपदेश विश्वरागे झाले वणी संती सुखी भावे पाणी. हा संपूर्ण उपदेश बघा एका योग्यासाठी दिलेला आहे मुक्ताबाई. आता आदिशक्ती मुक्ताबाईच्या चरित्राकडे जर आपल्याला जायचंय तर आपल्याला काय केलं पाहिजे? पूर्व वृत्तांत पाहिला पाहिजे. मुक्ताबाई कोण हो? विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईसाहेब यांची मुलगी. परंतु या आपल्याला विस्तृत भाग बघायचा नाही, परंतु थोडक्यात चिंतन मांडणार आहे. आपल्या सर्वांना ज्ञात आहे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईसाहेब. विठ्ठलपंतांनी काय केलं? संन्यास आश्रम सोडून काय केला? गृहस्थ आश्रम स्वीकारला. आणि ते त्या काळच्या तथागत ब्राह्मणाला तथागत त्यावेळेचे जे ब्राह्मण लोक होते त्यांना काय होतं? मान्य नव्हतं. मग त्यांना देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा झाली. बघा विठ्ठलपंतांना देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा झाली. एकट्या विठ्ठलपंतांना झाली होती का? एकट्यालाच झाली होती ना. परंतु विठ्ठलपंतांनी काय घरी आले आणि रुक्मिणी आई साहेबांना सांगितलं. ब्राह्मण लोक काय ऐकायला तयार नाहीत. हा माझा अक्षम्य गुन्हा आहे असं सिद्ध झालेले. मला एकट्याला देहांत प्रायश्चित्त घ्यायला लावलेले. मी आता देहांत प्रायश्चित्त घ्यायला निघालेलोय. तुका म्हणे पतिव्रता ज्याची जिची देवावरी सत्ता. पतिव्रता स्त्री होती बघा रुक्मिणी आई साहेब. त्या म्हणाल्या तुम्ही गेल्यानंतर माझं काय काम आहे इथं? एखादी विधवा स्त्री असते ना तिला बघा पतीचं सुख भेटत नाही. तिला पतीचं दुःख काय असतं हे तिच्याकडे आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल. ती म्हणाली तुम्ही जर गेला तर माझं काय होईल? मी काय करू? मी तुमच्या बरोबर येणार आहे. देहांत प्रायश्चित्त मी सुद्धा घेणार आहे. विठ्ठलपंत
समजून सांगत होते हे प्रायश्चित्त मला मिळालेले, मी पाप केलेले ना, मी अक्षम्य गुन्हा केलेला आहे ना, संन्यास सोडून गृहस्थाश्रम स्वीकारला ही माझी चूक होती ना, मग मी भोगतो, तू काय येऊ नकोस. विठ्ठल पंतांना आई साहेब म्हणाल्या तुम्ही जिकडे जाल तिकडे मी येणार आहे. शेवटी विठ्ठल पंतांचा नाईलाज झाला आणि रात्रीच्या बघा 3 वाजता ही जोडी आपल्या लहानग्या लेकरांना सोडून निघाले. मुक्ताबाई एवढी एवढी होती बघा, 8 वर्षाची. निवृत्ती दादाला विश्वासात घेतलं आणि सर्वांचा सांभाळ कर असं सांगितलं. सर्व भावंड झोपी गेली होती. सहज मिळाला हो परमार्थ आपल्याला, त्यामुळे आपल्याला किंमत नाही बघा. आज आपल्याला वाचायला आपण कमी पडतोय. ज्ञानेश्वरी वाचनाला वाचक किती? गावची लोकसंख्या 5000, वाचक 50 पण नाही. इथलं नाही सांगत मी, बाहेरचं सांगतोय. ही आजची अवस्था आहे बघा. पारायण कुणासाठी हो? बाहेरून येणाऱ्या कीर्तनकारासाठी, बाहेरून येणाऱ्या कलाकारांसाठी, कुणासाठी पारायण? ज्या गावामध्ये हा ज्ञान यज्ञ सोहळा आयोजित केलेला, अखंड हरिनाम. अखंड हरिनाम म्हणजे काय? खंड पडला नाही पाहिजे. हरिनामाला खंड पडला नाही पाहिजे, अखंड चालू राहिलं पाहिजे. काकडा, वाचन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन, पुन्हा जागर, पुन्हा काकडा, हे सगळं हरिनाम सतत चालू राहिलं पाहिजे. त्याला अखंड हरिनाम सप्ताह म्हणता येतं. सुंदर असा चाललेला इथं सप्ताह आपला. परंतु बघा आज जर आपण समाजामध्ये बघितलं तर आज किती लोक मनापासून वाचायला बसतात हो ज्ञानेश्वरी वाचनाला. आजच मी आमच्या तिथल्या कनेरगावचा काला करून आलेलो. तिथं बघा वाचक होते 50, महिलांची संख्या जास्त होती. आपल्या सुद्धा बघा आपल्याकडं राघव चैतन्य महाराजांचं व्यासपीठ माझ्याकडे होतं, तिथं सुद्धा वाचकांची संख्या भरपूर होती. एकदा सर्व वाचकांसाठी एकदा टाळ्या वाजवा. सुंदर असं सर्व वाचकांनी काम केलं बघा तिथं. विशेषतः आपले जे विनेकरी व्यासपीठ चालक इथं सुद्धा आहेत, ते हरिभक्त परायण हनुमंत फडतरे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. यांनी बहुमोल असं सहकार्य केलं आणि बघा तिथं मला मदत केली व्यासपीठामध्ये. मग आपण काय केलं पाहिजे? पारायण कशासाठी? आपल्या उद्धारासाठी. तुम्ही संत माय बाप कृपावंत, संत माय बाप कृपावंत, मी पतित कीर्तिवानो, मी पतित कीर्तिवानो, मी पतित कीर्तिवानो, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जन दिवा, जन दिवा, उद्धराया जन जन दिवा. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवाणो, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जन जीव. आपला उद्धार करून घेण्याकरता पारायण सोहळा आहे. उद्धार करून घ्यायचा आहे आपला बघा. मग आपला उद्धार कधी होईल? अखंड नाम यज्ञामध्ये आपण सामील झालं पाहिजे. आपण जर म्हणू आता काय दिवसभर मला काम असते, मी संध्याकाळीच फक्त येईल कीर्तनाला, असं चालेल का हो? अरे 7 दिवसामध्ये जेवढा उपभोग घेता येईल तेवढा या मंडपामध्ये येऊन घेतला पाहिजे. आपला नित्याचं काम तर केलंच पाहिजे, परंतु जेवढा उपभोग घेता येईल 7 दिवसामध्ये, 7च दिवस असतात आपल्याकडे वर्षभरातले, आपण किती लक्ष देतो याचं चिंतन करणं बारकाईने गरजेचं आहे बघा. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. योगी कुणाला म्हणलेलं आहे? त्याचा ब्रह्मरंध्रातूनच प्राण जातो आणि तिथूनच त्याला प्राण येतो, तो योगी पुरुष म्हटलेले. परंतु सामान्य माणसाचा प्राण कसा जातो? कुणाचा नाकावाटे श्वास बंद झाल्यानंतर जाईल, कुणाचा मुखावाटे जाईल. मग पावन कुणाला म्हटलेले? पावन आणि शुद्ध या 2 शब्दामध्ये सुद्धा अंतर आहे बघा. पावन म्हणजे काय? आपल्याकडे असलेलं ज्ञान दुसऱ्याला द्यायचं आणि आपण पावन व्हायचं, आपल्या बरोबर इतरांचाही उद्धार करायचा. पवित्र ते कुळ पावन तो देश, जते हरीचे दास जन्म घेती, जते हरीचे दास जन्म घेती, जते हरीचे
देश जेते हरीचे दास जन्म घेते. मग पावन म्हणजे काय आणि शुद्ध म्हणजे काय? बघा, पावन आणि शुद्ध या दोन शब्दामध्ये अंतर आहे. योगी पावन मनाचा. आता या आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये दोन योगी पुरुष होऊन गेले बघा. कोण? एक म्हणजे माऊली ज्ञानोबा आणि दुसरे कोण? अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की. योगी पुरुष होते शिवराज. दोन व्यक्ती योगी होऊन गेल्या. मग या अभंगामध्ये कोणत्या योग्याची महती आलेली हो? ज्ञानेश्वर माऊलींची महती आलेली. काय म्हणतात मुक्ताबाई? योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. योगी पुरुष हा पावन मनाचा असतो. आता पावन म्हणजे काय सांगितलं मगाशी? आपलं ज्ञान दुसऱ्याला द्यायचं आणि आपण पावन व्हायचं. शुद्ध म्हणजे काय? शुद्ध या शब्दाकडे जायचं असेल तर शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमडी. परंतु हे शुद्ध जे वरवरच आहे, पावन आणि शुद्ध याच्यामध्ये फरक आहे बघा. शुद्धतेचं जर उदाहरण बघायचं असेल तर चांगदेवाकडे गेलं पाहिजे. चांगदेव कोण होता? 1400 वर्ष तपश्चर्या केलेला योगी. ज्याला काय केलं होतं? कुणाला गुरु मानलं त्यानं? बोलतं व्हायचं. कीर्तन करा बरं. जेवढं तुम्ही बोलाल तेवढं कीर्तन करायला काय होतं? कीर्तन सांगायला आनंद प्राप्त होत असतो. बोलत जायचं सर्वांनी. ज्याला माहितीये त्यानं बोलत जा. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. काय सांगतायत मुक्ताबाई? योगी हा पुरुष काय असतो? पावन मनाचा असतो. त्यानं काय करायचं असतं? जनाचे अपराध सहन करायचे असतात. बघा, आपण बघतो चांगलं काम जे पुढे लागून करतात त्यांना प्रत्येकाला त्रास आहे ना. पारायणामध्ये सुद्धा बघा, एखादी व्यक्ती असते पुढे लागून सगळ्या गोष्टी करत असते. त्याचा त्रास आपल्याला दिसतो का? नाही दिसत. परंतु त्या व्यक्तीची तळमळ असते. माझ्या गावचा पारायण सोहळा आहे ना, तो काय झाला पाहिजे? अत्यंत उत्साहवर्धक वातावरणामध्ये पार पडला पाहिजे. अशा व्यक्तींना त्रास होत असतो. त्या व्यक्तींना आपण मदत करायची असते बघा. तन मन धनानं मदत करायची असते. या सोहळ्यामध्ये जेवढी तुम्ही मदत कराल ना, दान कराल, तेवढं या दानाचं पुण्य चौपट सांगितलेले. शरीर शुद्ध होत स्नानानं, धन शुद्ध होत दानानं आणि मन शुद्ध होत चिंतनानं. आपले जर धन शुद्ध करायचं असेल तर या पारायण सोहळ्याला अधिकाधिक धनाची मदत करा आणि आपलं धन शुद्ध करून घ्या. आपलं जर मन शुद्ध करायचं असेल तर देवाचं चिंतन करा. नाम संकीर्तन साधन पैसोपे अखंड देवाचं नामस्मरण करा. आपलं काय होईल? मन शुद्ध होईल. चिंतन करा त्या देवाचं. म्हणून सांगितलेले बघा, शरीर शुद्ध होतं स्नानानं, मन शुद्ध होतं चिंतनानं आणि धन शुद्ध होतं दानानं. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई साहेब गेल्या आणि त्यांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. छोटी मुक्ताबाई सकाळी जागी झाली बघा. आता आपली आई घरामध्ये दिसत नाही. कसा प्रसंग पहा. आपल्या घरामध्ये जर अशी वेळ आली की आपण गेलेलो आणि एकटीच मुलगी आपली घरामध्ये, काय प्रसंग आलेला आहे बघा मुक्ताईवरती. आई आई अशा आर्त हाका मारू लागली मुक्ताई बघा. आई कुठंच दिसत नव्हती ना, लहान होती मुक्ताबाई. आई कुठंच दिसेना झाली. इकडे तिकडे शोधू लागली. आई दिसेना, बाप दिसेना. माय मेली बाप मेला,
आता सांभाळी विठ्ठला. अरे विठ्ठला आता तूच आमचा सांभाळ कर. आमची माई गेलेली आहे, बापही गेलेला आहे. आम्ही आता काय झालेलो आहे, पोरके झालेलो आहे. आमचा तूच आता सांभाळ कर. निवृत्ती दादाला बघा विश्वासात घेतलेले आणि ही जोडी निघून गेली. निघून गेल्यानंतर या भावंडांची फार वाईट अवस्था झाली पहा. अरे ही भावंड नदीवर स्नानाला गेली तर लोक लांबूनच दगडी मारायचे आणि या चारही भावंडांना बाहेर काढायचे. संन्यासाच्या कार्ट्यांना बाहेर या. इतका अन्याय सहन केलेला आहे बघा या भावंडांनी. आंघोळी करता स्नानावर गेल्यानंतर नदीतून बाहेर हाकलण्यात येतं, दगडी मारली जातात. भिक्षे करता गेल्यानंतर लाता बुक्क्यांनी मारलं जातं, जोळी फाडली जाते. इतके अधिकारक्षम असणारे संत सहन केल्याशिवाय बघा कुठलीही गोष्ट मिळत नाही. त्याग तरी ऐसा करा अहंकारा दौडावे. त्याग केला पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये त्याग सांगितलेला आहे. म्हणून या संतांनी त्याग केला आणि आपल्या समोर हे भांडार खुलं केलं आणि आपल्याला काय केलेलं आहे, या अखंड हरिनाम शब्दामध्ये सामील व्हा आणि आपल्या जीवनाचा उद्धार करा असा संदेश दिलेला आहे संतांनी. पण आपण किती बारकाईने बघा लक्ष देतोय हे चिंतन करण्याची आजची गरज आहे. काय अवस्था झाली होती भावंडांची. भिक्षा मागायला ज्ञानेश्वर माऊली गेल्यानंतर त्यांची जोळी फाडण्यात आली, पायानं तुडवण्यात आली, मातीमध्ये मिसळण्यात आली. तरी ज्ञानेश्वर माऊली काही बोलत होते, त्याला हात जोडत होते आणि निघून जात होते. फार हाल अपेष्टा सहन केल्यात बघा या भावंडांनी. त्यांना शुद्धीपत्र सुद्धा मिळून दिलं नाही. तुम्ही संन्यासाची कार्टी आहात, आमच्या घरी पाऊल टाकायचं नाही. पुन्हा दारात दिसलास तर तंगडे तोडून हातात देऊन अशा शब्दामध्ये लोक उत्तर देत होती या भावंडांना. आज त्यांच्या चरणावर आपल्याला लोटांगण घालावं लागतंय बघा. त्यांच्या चरणाचं दर्शन घेण्याकरता आज मोठीच्या मोठी लाईन आपण तडफडतोय आज त्यांचं दर्शन घेण्यासाठी. परंतु याच माऊलींना त्या काळच्या समाजानं बघा थारा दिला नाही. तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात, सोशी जगाचे आघात, सोशी जगाचे आघात. तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात, सोशी जगाचे आघात, सोशी जगाचे आघात. तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. जगाचा आघात सोसल्याशिवाय संत होत नाही बघा. सुंदर असं प्रमाण दिलेले महाराजांसाठी एकदा टाळ्या वाजवा. कुणाचाही दोष नाही बघा. भरपूर कार्यक्रम या महिन्यामध्ये आहेत. रामनवमी, हनुमान जयंती, त्याचबरोबर सगळी पारायण याच महिन्यामध्ये आलेली आहेत. त्यामुळे प्रत्येक वक्त्याला त्या वक्त्याची परीक्षाच आहे बघा. प्रत्येक वक्त्याला अनेक कार्यक्रम आहेत. त्या कार्यक्रमातून जर तुम्हाला तो वक्ता मिळाला, पाहिजे तो वक्ता तर भेटतच नाही या महिन्यामध्ये. सगळे वक्ते गुंतलेले आहेत, सगळ्यांचे आवाज जाम झालेले. त्यामुळे थोडाफार गायनामध्ये आज तुम्हाला फरक दिसेल. आपण समजून घ्यायचंय सर्वांनी. कुठं होतो आपण बाबा? तुका म्हणे संत सोशी जगाचे आघात. श्रोत्याचं बघा लक्ष पाहिजे. सर्वांगाचं कान करून कीर्तन ऐकलं पाहिजे. मग ही भावंड असं जीवन जगत होती बघा. खायला अन्न नाही, परंतु ज्ञानाचा साठा भरपूर होता. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, 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 ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर,
सागर म्हणून ज्यांना म्हटलं जातं, करुणामय माऊली. या जगामध्ये बघा अनेक ठिकाणी देवाचे अवतार झाले. माऊलींचा अवतार हा करुणा ब्रह्म प्रकरणातला अवतार समजला जातो. करुणा ब्रह्म. अर्थब्रह्म कुणाला म्हटलं जातं? बालाजी क्षेत्राला मध्ये देवाचा अर्थब्रह्म प्रकारचा अवतार झालेला आहे बघा. करुणा ब्रह्म, अर्थब्रह्म, अजून 2 ब्रह्म आहेत. अशा प्रकारे देवाचे 4 ठिकाणी अवतार झालेले आहेत. तुम्ही अभ्यास म्हणजे आपण जर ग्रंथ उघडले तर आपल्याला सर्व लक्षात येईल. पहा, आपल्याला तिकडे जायचं नाही. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. मग एकदा भिक्षेला गेल्यानंतर महादेव शास्त्री नावाच्या व्यक्तीकडून अपमानास्पद वागणूक मिळाली. त्या महादेव शास्त्रीने काय केलं? माऊली गेलेले भिक्षे करता त्याच्या घरामध्ये. ओम भवती भिक्षां देहि, ओम भवती भिक्षां देहि असं म्हटल्यानंतर ते दार उघडण्यात आलं त्या घराचं. महादेव शास्त्री बाहेर आले. त्यांनी ज्ञानदेवाला ढकललं, ज्ञानेश्वर माऊलींना ढकललं आणि काय केलं? त्यांची झोळी घेतली, फाडली, मातीमध्ये पायानं तुडवली. चालता हो कार्ट्या, पुन्हा माझ्या दारामध्ये यायचं नाही. काय सरकार होत? अरे संन्यासाच्या कार्ट्यानो, तुम्हाला जीवन जगण्याचा सुद्धा अधिकार नाही. कशाला जीवन जगताय? जा त्या इंद्रायणीमध्ये उडी मारा आणि जीव द्या. कुणाचा इथं दिसलास तर तगड तोडून हातात देऊन चालतं हो. माऊलींना असे शब्द गेल्यानंतर माऊली तिथून उठलेले बघा. अपमानास्पद वागणूक मिळाली. माऊली ताडकन उठले. माऊलींना कधी राग येत नव्हता, परंतु त्या दिवशी बघा माऊलींना थोडस क्रोधायमान वातावरण निर्माण झालं माऊलींच्या अंतरंगामध्ये आणि माऊली चालते झालेले आहेत. तिथून ताडकन आले, आपल्या कुटीमध्ये गेले, दरवाजा लावून घेतला आणि ध्यानस्थ बसले आणि तिथं ध्यान मुद्रा लागलेली माऊलींची. माऊलींनी ठरवलं आता या जगामध्ये राहायचं नाही, आता निघून जायचं. योग साधनेला बसलेले माऊली. छोटीशी मुक्ताबाई तिथं बघा बागेमध्ये पाणी द्यायचं काम करत होती, झाडांना पाणी घालत होती. तिनं पाहिलं ज्ञानदादा आज रागावलेला आहे. ज्ञानदादा, अरे ज्ञानदादा काय झालं? ज्ञानदादा लक्ष देत नाही बघा. ज्ञानदादा लगेच आतमध्ये गेलेला आहे, चाटीचा दरवाजा लावून घेतला आणि ध्यानस्थ बसलेले आहेत माऊली. बाहेरून मुक्ताई आवाज देते, ज्ञानदादा दार उघडा. पण त्याच ताटीच्या प्रकरणातला आजचा अभंग चिंतन करता निवडलेला आहे. तिथूनच बघा सगळ्या ग्रंथाची निर्मिती झालेली. माऊलींनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ तिथून नंतर लिहिलेला चालू केलेला आहे. त्याच काळामध्ये चांगदेव योगी आहेत की ज्यांना काय केलं? कोरपत्र पाठवण्यात आलं. ज्याने कोरपत्र पाठवलं त्याला काय लिहावं ते कळेना. अशी आता अधिकारक्षम असणारी आदिशक्ती मुक्ताबाई यांचा आज अभंग आपल्या चिंतन करता आणलेला. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. योगी पुरुष काय करतो? या जगाचे आघात सहन करतो. सर्वभूती दया योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. मग माऊली ध्यानस्थ झालेले आहेत आणि इकडून मुक्ताबाईने सांगायला सुरू केलं. काय सांगतायत मुक्ताबाई? अभंगाचं प्रथम चरण. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा.
योगी पुरुष हा पावन मनाचा असतो. त्यानं जगाचे काय करायचे असतात? आघात सहन करायचे असतात. साहे अपराध जनाचा, या जगानं कितीही अपराध केले तरी त्या योगी पुरुषानं सहन करायचे असतात आणि पुढे वाटचाल करायची असते. कोण कोणाला उपदेश करते? छोटीशी मुक्ताबाई ज्ञानदादाला उपदेश करते. अहो ज्ञानदादा, असं रागानं तुम्ही जाऊ नका. तुम्हाला अजून अवतार कार्य तुमचं संपन्न व्हायचंय. तुम्हाला अजून ज्ञानेश्वरी लिहायचे. पुढे अजून या जगाचा उद्धार करायचा आहे. ज्या कारणाकरता तुमचा अवतार झालेला आहे हे कार्य अजून पार पडलं नाही. इतक्यात कुठं निघालाय? माऊलीने काय केलं होतं त्यावेळेस? बारकाईनं चिंतन ऐका मंडळी. माऊलीने ध्यान धारणा धरली होती ना. मग योगी पुरुष काय करतोय? तुमच्या आणि आमच्यामध्ये काय फरक आहे? तुमच्या आणि तुमच्यासारख्या माझ्यासारख्यामध्ये आणि योगी पुरुषामध्ये काय फरक आहे बघा. योगी पुरुष काय करतो? आपला प्राण सुद्धा त्यागण्याचा प्रयत्न करतो. आपल्या ब्रह्मरंध्रातून प्राण आपला बाहेर टाकून देऊ शकतो, इतका अधिकारक्षम असणारा योगी पुरुष आहे. मग माऊलींनी तीच अवस्था धारण केली होती. ध्यान धारणेमध्ये कंठापर्यंत प्राण आणला होता आपला आणि तिथून बाहेर टाकणार एवढ्यात मुक्ताबाईंनी ओळखलं. हातातलं काम बाजूला टाकलं आणि तीही एका कट्ट्यावर ध्यानस्थ झाली. ध्यानस्थ झाल्यानंतर तिनं ओळखलं ध्यान चालू आहे मुक्ताबाईचं सुद्धा. ज्ञानदादा कुठपर्यंत पोहोचलेला आहे? कंठापर्यंत प्राण पोहोचलेला आहे. तिथून बाहेर पडणार एवढ्यात मुक्ताबाईने काय केलं? आपल्या योग साधनेद्वारे काय केलं? त्या प्राणांमध्ये प्रवेश केला, माऊलींच्या शरीरामध्ये प्रवेश केला आणि त्या कंठापर्यंत माऊलींच्या पोहोचल्या आणि तिथून माऊलींचा प्राण बाहेर काढलेला आहे. माऊलींना माघारी बोलवलं. ज्ञानदादा, आपल्याला अजून कार्य करायचंय. इतक्यात आपण नाराज होऊ नका. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, विश्वरागे झाले बनी, संती सुखी व्हावे पाणी. अहो ज्ञानदादा, आपण जगाचे आघात सहन करायचे. आपण संत आहात, आपण योगी पुरुष आहात, पावन मनाचे आहात. आपल्याला या जगाचा आघात सहन केले पाहिजेत. आपल्याला अवतार कार्य अजून समाप्त करायचं आहे. इतक्यात समाप्ती नाहीये आपली. आपल्याला अजून बरंच मोठं कार्य करायचंय माऊली. इतक्यात जाऊ नका. मग काय केलं मुक्ताबाईनं? आपल्या योग साधनेद्वारे तो निघालेला प्राण माऊलींचा माघारी परत आणला आणि माऊलींचा प्राण माघारी आणल्यानंतर माऊलींना उपदेश केलेला आहे आणि तो या ताटीच्या प्रकरणातला अभंग. आणि मग बघा दुसऱ्या चरणामध्ये काय सांगतायत मुक्ताई? विश्वरागे झाले वनी, विश्वरागे झाले वनी, विश्वरागे झाले वनी, विश्वरागे झाले वनी, वाजते सोंगे वाले पहाडे, वाजते सोंगे वाले पहाडे, विश्वरागे झाले वनी, विश्वरागे झाले वनी, संते सोंगे वावे पाणी, संते सोंगे वावे पाणी, विश्वरागे झाले वनी, 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 संती सुखे व्हावे पाणी, संती सुखे व्हावे पाणी, विश्वरागे झाले वनी, विश्वरागे झाले वनी, विश्वरागे झाले वनी, विश्वरागे झाले वनी, विश्वरागे झाले वनी. या महाराजांसाठी एकदा टाळ्या वाजवा. सुंदर असं प्रमाण दिलं बघा. सुंदर अशा चाली दोन लावल्या. हा. विश्वरागे झाले वनी, संती सुखी व्हावे पाणी. अहो ज्ञानदादा, विश्व जर रागानं वनी झालं असेल, विस्तवासारखं झालं असेल, आग विश्वामध्ये पसरली असेल तर संतांनी काय व्हावं? पाणी व्हावं.
सुखानं संतांनी पाणी व्हावं. संते सुखी व्हावे पाणी, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. संते सुखी विश्वरागे झाले वणी, संते सुखी व्हावे पाणी. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. ज्ञानदादा जेव्हा जागृती अवस्थेमध्ये आले त्यावेळी ज्ञानदादांनी मुक्ताईला वंदन केलं. मुक्ताई, तुझा अधिकार फार मोठा आहे, आदिशक्ती आहेस तू. माझा निघालेला प्राण तू परत आणलास, मला माझ्या कार्याची तू ओळख करून दिलीस. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. सुंदरस्य प्रमाण सुंदरची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे. माऊलींचा आणि मुक्ताबाईंचा संवाद चालू झालेला आहे. माऊलींना ज्यावेळी मुक्ताबाईंनी उपदेश केला, माऊलींचेही डोळे बघा पहरावले. माऊलींनी काय केलं, तिथं डोळ्याच्या धारा, अश्रूच्या धारा लागल्या आणि दोघांचं बहीण भावाचं मिलन झालं. आणि तिथून पुढे बघा सगळे ग्रंथ निर्माण झाले. प्रथम हा अभंग तयार झाला, मग हळूहळू ताटीचे अभंग, मग पुढं चांगदेवाला सुद्धा या भावंडांचं महत्व कळालं. कोण होता चांगदेव? अरे ज्यानं 14 वेळा आपलं मरण माघारी पाठवलं, असा अधिकारक्षम असणारा चांगदेव 14 वेळा मरण माघारी पाठवलं. 1400 वर्ष तपश्चर्या केलेला हा चांगदेव काय करायचा, एका मैदानावर असा बसायचा आणि बसल्यानंतर ध्यानस्थ व्हायचा. आणि ध्यानस्थ झाल्यानंतर त्यानं ज्यावेळी डोळे उघडले की त्याच्या समोर मण्यांचा जो खच निर्माण झालेला असायचा, ती मडी काय व्हायची, जागी व्हायची आणि आपापल्या घरी निघून जायची. जर एखाद्या गावामध्ये 10 व्यक्ती मरण पावल्या तर त्या घरचे व्यक्ती काय करायचे, आपली व्यक्ती आणायची आणि त्याच्या पुढे ठेवायची. त्याचे डोळे उघडले की व्यक्ती काय व्हायची, जागी व्हायची. त्याच्या डोळ्यामध्ये तेज होतं. त्याची ध्यानधारणा, ध्यान अवस्था, जागृत अवस्थेमध्ये तो आल्यानंतर त्यानं डोळे उघडले की ते काय होतं, मड जिवंत व्हायचं आणि आपल्याला आपल्या घरी निघून जायचं. मसा अधिकारक्षम असणारा असा चांगदेव एक दिवस ही भावंड त्याच्याच त्या विभागातून निघाली असताना मुक्ताबाईनं आपल्या ज्ञानदादाला विचारलं, ज्ञानदादा हा मड्यांचा खच कसला, हा कोण आहे व्यक्ती? मग त्यावेळी ज्ञानदादाने या चांगदेवाची ओळख करून दिली. मुक्ते, चांगदेव नावाचा योगी इथं राहतो. त्याच्या एका हातामध्ये काय सर्प आहे, वाघावर बसून त्याची स्वारी चाललेली असते. आता तो ध्यानस्थ अवस्थेमध्ये असल्या कारणानं त्यानं काय केलं, त्याचं डोळे जर उघडले तर ही सगळी मडी काय होणार आहे, जागे होणार आहे. त्यावेळी मुक्ताबाई, छोटी मुक्ताबाई काय झाली बघा, हसली आणि मुक्ताबाईने सांगितलं, त्यात काय, मी सुद्धा यांना जिवंत करू शकते. मुक्ताबाईने बाजूला असलेलं एक मेलेल्या कुत्र्याचं हाड उचललं आणि असं फिरवल्याबरोबर सर्व मडी जागी झाली आणि आपापल्या घरी निघून गेली. बघताय काय मंडळी, इतकी अधिकारक्षम असणारी मुक्ताबाई, 8 वर्षाचं वय, सर्व मडी घरी निघून गेली. आता ही भावंड सुद्धा निघून गेली. तिथं ओळख करून दिली मुक्ताबाईला चांगदेवाची. चांगदेवाने डोळे उघडले. आज बघतोय तर एकही मड पुण्यात नाहीये. आपल्या सेवकांना विचारलं, सेवकांनो इकडे या,
आज एकही मड कसं नाही, आज कोण गावात गेलं नाही का? त्यावेळी सेवक उत्तर ते झाले. एक छोटीशी मुलगी होती, 8 वर्षाची असेल साधारण, तिच्या बरोबर 2-3 मुलं होती. तिनं काय केलं, आपल्या सामर्थ्याच्या बळावर यांना जिवंत केलं आणि इथून ती निघून गेलेले. चांगदेवाला आश्चर्य वाटलं बघा. चांगदेवाने या तिन्ही भावंडांचा आणि या मुलीचा शोध घ्यायला लावला सेवकांना. शोध घेतल्यानंतर त्यांचं महत्व या चांगदेवाला कळालं. चांगदेवानं त्यांच्याकडे स्वारी करून निघण्याकरता चांगदेव निघालेला आहे. पहिलं काय झालं होतं, पत्र पाठवलं. पहिलं त्याला अधिकार माहित नव्हता माऊलींचा, कोरं पत्र पाठवलं होतं. आपल्याला विस्तृत तिकडे बघायचं नाही. परंतु या चांगदेवानं शेवट गुरु कोणाला मानलो? गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेव म्हणे आधी जन्मालो, चांगदेव म्हणे आधी जन्मालो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, एवढा अधिकारक्षम असणारा चांगदेव नावाचा योगी त्याने छोट्याशा 8 वर्षाच्या मुक्ताईला काय मानलं? गुरु मानलेलं. इतकी अधिकारक्षम असणारी मुक्ताबाई आज त्या आदिशक्तीचा आदिमायेचा अभंग घेतलेला आहे बघा. आज या ज्योतिबारायाच्या प्रांगणामध्ये आपण बसलेलो आहे. सुंदर असा आपला गाथा पारायण सोहळा चाललेला आहे. त्या ज्योतिबारायाचं एकदा स्मरण करूया आणि पुढे वाटचाल करूया. चांग भले रे चांग भले, देव ज्योतिबा चांग भले, चांग भले रे चांग भले, देव ज्योतिबा चांग भले, चांग भले चांग भले, देव ज्योतिबा चांग भले, चांग भले रे चांग भले, देव ज्योतिबा चांग भले. माया ममता गुलाल उधळू, माया ममता गुलाल उधळू, भाव भक्तीची फुले, भाव भक्तीची फुले, चांग भले रे चांग भले, चांग भले रे चांग भले, देव ज्योतिबा चांग भले, चांग भले रे चांग भले, देव ज्योतिबा चांग भले, चांग भले रे चांग भले, देव ज्योतिबा चांग भले, चांग भले, देव ज्योतिबा चांग भले. त्याच्या दरबारामध्ये बसलेले बघा, त्याचं चिंतन करणं गरजेचं आहे. ज्या भूमीमध्ये आपण, ज्याच्या आज्ञेमध्ये आता आपण आहे, त्याचं सुद्धा चिंतन करावं लागतं बघा. काय सांगितलेलं आहे मुक्ताबाईनं? योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, विश्वरागे झाले बनी, संती सुखी भावे पाणी. तिसऱ्या चरणाकडे आपण वाटचाल करतोय. परंतु हा सगळा उपदेश फक्त माऊलींसाठी आहे का हो? माऊलींबरोबर आपल्यालाही उपदेश केलेला आहे बघा मुक्ताबाईने. काय सांगितलेलं आहे? संत काय करतात? जगाचे आघात सहन करतात. योगी पुरुष जो चांगल्या कामामध्ये निघालेला आहे त्यानं काय करायचं असतं? सहन करायचं असतं. ही भूमिका मुक्ताबाईने या अभंगाद्वारे आपल्याला शिकवलेली आहे बघा. आपल्याला वाटतं मी जास्त सहन करतो, मला फार काम करावं लागतं. समाजासाठी आपण जर एखादी गोष्ट करायला निघालो ना, आपल्याला बघा वाटतं आयला मीच सगळं करतोय, काय बाकीच्यांनी काय मनावर घेतलंय का नाही, सगळं मीच करायचं, मीच ताडपत्री हातरायची, मीच माईक लावायचा, मीच सगळं वाचन करायचं, मीच हे करायचं. बाकीची लोक बघा नुसती काय करतायत, इकडून तिकडे फिरतायत, पारायण मंडपामध्ये सुद्धा येत नाहीत, असं काही व्यक्तींना वाटतं बघा. मला तर वाटत होतं, कारण मी जिथं जातो तिथं मनापासून काम करत असतो. आणि वैष्णवाचा धर्म आहे बघा की जिथं जावं तिथं काय करायचं असतं? मनापासून काम करायचं असतं. एखाद्या संप्रदायामध्ये एखादी जर कमतरता असेल तर ती कमतरता भरून काढली पाहिजे, त्याला खरा साधक म्हटलं जातं. आपण दुसऱ्या गावामध्ये पारायणाला जातो, तिथं जर एखादी भूमिका आपल्याला करायला लावली, आपल्याला येतंय ना, पकवाज वाजवायला लावला, पकवाज वाजवायचा, कमी असेल तिथं ती कमी भरून काढली तर आपण बघा त्या परमार्थाला आपण साजेसं काम केलं, असं देवालाही ते काम आवडते.
म्हणून बघा म्हणलेले काय काय प्रमाणे चला आपल्याला तिकडे जायचं नाही, परंतु आपण मनापासून काम केलं पाहिजे. या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये तन मन धनापासून आपण काम केलं पाहिजे. त्या सेवेचं आपल्याला फळ अधिक प्रमाणात मध्ये मिळत असतं. मुक्ताबाई बघा ज्ञानेश्वरांना उपदेश करतायत, काय सांगतायत, विश्व जर रागानं वनी झालं असेल, अग्निरूप झालं असेल तर संतांनी पाणी व्हायचं असतं. शब्दशास्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश. जर एखादा व्यक्ती रागानं बोलला असेल, त्याचे शब्द आपल्या मनाला टोचले असतील, तर आपण काय करायचं, तो उपदेश मानून पुढे वाटचाल करायची असते. हे कोण सांगतंय? 8 वर्षाची मुक्ताबाई ज्ञानदादाला सांगते बघ. अशा पद्धतीनं तिसऱ्या चरणामध्ये आदिशक्ती मुक्ताबाई काय म्हणते बघा. शास्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश. जर एखादे शब्द आपल्याला क्लेश वाटत असतील तर संतांनी काय करायचे, संतांची ती भूमिका आहे, आपण काय उपदेश मानून पुढे वाटचाल करायची. अशा पद्धतीने बघा ज्ञानदादाला उपदेश केल्यानंतर ज्ञानदादानं काय केलं, ज्ञानदादानं बघा आपल्या भूमिकेतून बाहेर आले. आपला जो कंठातला प्राण आहे तो सगळा त्यांचा शांत झाला आणि ज्ञानदादा आपल्या अगोदरच्या भूमिकेमध्ये आले. आणि अजून दार उघडलेलं आहे का माऊलींनी? नाही उघडलेलं, फक्त माऊलींची ती अवस्था निर्माण झालेली आहे. मुक्ताबाईने ओळखलं, आपली ध्यानधारणा सोडलेले आणि ताटीपाशी मुक्ताबाई आलेले. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, Bye.
होई पावन मनाचा साहे अपराध जनाचा विश्वरागे झाले वणी संती सुखी भावे पाणी शब्दशस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश विश्वरागे झाले वणी संती सुखी व्हावे पाणी। शेवटच्या चरणामध्ये बघा मुक्ताबाई म्हणतात आ विश्वपट ब्रह्मदो विश्वपट ब्रह्मदो विश्वपट ब्रह्मदो विश्वपट ब्रह्मदो विश्वपट विश्वपट ब्रह्मदोरा विश्वपट ब्रह्मदोरा ताके उघडा ज्ञानेश्वरा ताके उघडा ताटे उघडा ज्ञानेश्वरा ताटे उघडा ज्ञानेश्वरा विश्वरागे झाले विश्वरागे झाले विश्वरागे झाले विश्वरागे झाले सुखे अरे पाणी सुखे वारे पाणी वारे पाणी विश्वरागे झाले विश्वरागे झाले मग संपूर्ण जागृत अवस्थेमध्ये माऊली आल्यानंतर मुक्ताबाईने छोट्याशा विनंती केली आता तरी उघडा ताटी ज्ञानेश्वरा। माऊलीने काय केलं ताटी उघडली आणि या दोन्ही बनी भावंडांचं बघा मिलन झालेलं आहे आणि त्या मिलन झाल्यानंतर मग इथून पुढे सगळ्या ग्रंथाची निर्मिती झाली। तिथून पुढे ताटीचे अभंग रचले गेले। तिथून पुढे माऊलीने सर्व हे जे कार्य केलं शके 1212 टीका केली ज्ञानेश्वरे। मग हळूहळू सर्व ग्रंथ बघा भावार्थ दीपिका माऊलीने जी काय ग्रंथ संपदा आपल्यासाठी निर्माण केली ते सर्व कार्य नंतर आलेले पण प्रथम या सर्व